नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या या खास विश्लेषण सत्रात म्हणजेच एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. तो विषय म्हणजे व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांचा 1876 ते 1880 या काळातील अत्यंत वादग्रस्त पण तितकाच महत्त्वाचा कार्यकाळ. चला तर मग लगेच सुरुवात करूया. हा संपूर्ण कार्यकाळ व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी आपण याला काही विशिष्ट भागांत विभागले आहे, जसे की पार्श्वभूमी आणि काळरेखा, दुष्काळ आणि दिल्ली दरबार, वर्नाक्युलर प्रेस कायदा, शस्त्रबंदी कायदा व नागरी सेवा, दुसरे अफगाण युद्ध आणि शेवटी लिटन विरुद्ध रिपन. तर सर्वात आधी बघूया पहिला भाग, लॉर्ड लिटन यांचा कार्यकाळ आणि त्यांची पार्श्वभूमी नेमकी कशी होती. बघा, ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन डिझरायली यांनी लॉर्ड लिटन यांना भारताचे व्हाईसरॉय म्हणून पाठवले होते. लिटन हे ना एक अतिशय कट्टर साम्राज्यवादी विचारांचे अधिकारी होते. त्यांचा हा 1876 ते 1880चा काळ परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण याच काळात 1876ची त्यांची नियुक्ती, 1877चा तो भव्य दिल्ली दरबार, 1878चे ते वादग्रस्त कायदे आणि शेवटी 1880मधील त्यांचा राजीनामा, या सर्व घडामोडींनी प्रचंड जनक्षोभ निर्माण केला होता. आता वळूया दुसऱ्या आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागाकडे, तो म्हणजे दुष्काळ आणि दिल्ली दरबार. 55 लाख. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हा आकडा खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. 1876 ते 1878 या काळात मद्रास, मुंबई, पंजाब आणि इतर अनेक भागांत जो भयंकर दुष्काळ पडला होता, त्यात तब्बल 55 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे लिटन प्रशासनाने वेळीच आर्थिक मदत न केल्यामुळे आणि कायमस्वरूपी उपाययोजनांकडे डोळेझाक केल्यामुळे ही महाभयंकर शोकांतिका ओढवली होती. आता इथेच लिटनचे खरे प्राधान्य काय होते हे स्पष्ट होते. एकीकडे देशात लाखो लोक अन्नावाचून तडफडून मरत होते आणि दुसरीकडे बरोबर 1 जानेवारी 1877 रोजी लिटन महाशयांनी दिल्लीत एक अत्यंत भव्य आणि वारेमाप खर्चिक असा दिल्ली दरबार भरवला. कशासाठी? तर फक्त राणी व्हिक्टोरियाला कैसर ए हिंद म्हणजेच भारताची सम्राज्ञी हा किताब बहाल करण्यासाठी. विचार करा, हा किती मोठा विरोधाभास होता. पण या सगळ्या जनक्षोभाचा आणि टीकेचा परिणाम असा झाला की अखेर 1878मध्ये लॉर्ड लिटनला रिचर्ड स्ट्रॅची दुष्काळ आयोग नेमावा लागला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे नाव नक्की लक्षात ठेवा, रिचर्ड स्ट्रॅची, कारण याच आयोगाच्या शिफारशींवरून पुढे जाऊन 1883मध्ये फॅमिन कोड म्हणजेच दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. हा फॅक्ट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. यानंतर येतो आपला तिसरा आणि अत्यंत गाजलेला भाग, वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878. 1878चा वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, ज्याला आपण कुप्रसिद्ध गॅगिंग ॲक्ट किंवा मुस्कटदाबीचा कायदा म्हणूनही ओळखतो. ब्रिटिश सरकारवर जी सडकून टीका होत होती ती दाबून टाकण्यासाठीच हा कायदा आणला गेला होता. पण यातली सर्वात भयंकर आणि दुजाभाव करणारी गोष्ट काय होती माहितीये? हा कायदा केवळ आणि केवळ भारतीय भाषांमधील म्हणजेच देशी वृत्तपत्रांवरच लादण्यात आला होता. इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांना यातून पूर्णपणे सूट देण्यात आली होती. हा भेदभाव खरोखरच संतापजनक होता. आता या कायद्याशी जोडलेला आणि परीक्षेला वारंवार विचारला जाणारा एक अतिशय रंजक किस्सा आहे का. घोष बंधूंच्या मालकीचे अमृत बाजार पत्रिका नावाचे जे बंगाली वृत्तपत्र होते ना, त्यांनी या जाचक कायद्यातून वाचण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली. त्यांनी एका रात्रीत आपले वृत्तपत्र चक्क बंगाली भाषेतून इंग्रजी भाषेत बदलून टाकले. रातोरात भाषा बदलली. आहे की नाही रंजक? हा प्रॅट नक्की लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया भाग 4 कडे, जिथे आपण शस्त्रबंदी कायदा म्हणजेच आर्म्स ॲक्ट आणि नागरी सेवांबद्दल बोलणार आहोत. 1878 साल हे भारतीयांसाठी खरंच खूप कठीण होतं. याच वर्षी आर्म्स ॲक्ट म्हणजेच शस्त्रबंदी कायदा लागू झाला. हा कायदा सुद्धा अत्यंत भेदभाव करणारा होता. या नियमानुसार शस्त्रास्त्र बाळगण्यासाठी किंवा विकण्यासाठी फक्त आणि फक्त मूळ भारतीयांनाच परवाना घेणं सक्तीचे करण्यात आले आणि युरोपियन किंवा अँग्लो इंडियन लोकांना त्यांना यातून पूर्णपणे मोकळीक दिली गेली. हा दुजाभाव स्पष्टपणे दिसून येत होता. आणि एवढ्यावरच न थांबता भारतीयांना प्रशासनातील उच्च पदांवरून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यासाठी लिटनने अजून एक खेळी खेळली. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसाठी जी कमाल वयोमर्यादा 21 वर्ष होती, ती त्याने थेट 19 वर्षांवर आणून ठेवली. विचार करा, 19व्या वर्षी एवढी कठीण परीक्षा देणं भारतीयांसाठी किती अशक्यप्राय गोष्ट होती. आता आपण वळतोय 5व्या भागाकडे, तो म्हणजे दुसरे अफगाण युद्ध. लिटनच्या परराष्ट्र धोरणाचा हा एक मोठा भाग आहे. तर झाले असे की रशिया आपला विस्तार करेल या अनावश्यक भीतीतून लिटनने 1878मध्ये दुसरे अफगाण युद्ध ओढवून घेतले.
अफगाण अमीर शेर अली याने एका रशियन वकिलाला काबूलमध्ये परवानगी दिली. हे या युद्धाचे तात्कालिक कारण ठरले. या युद्धानंतर 1878चा प्रसिद्ध गंदमकचा तह झाला, हे नक्की लक्षात ठेवा. पण या सर्वांचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला? तर भारतीय तिजोरीला. या मोहिमेमुळे भारताच्या पैशांची अक्षरशः उधळपट्टी झाली. अफगाण युद्धातील तो अफाट खर्च आणि इकडे दुष्काळातील ते भयंकर गैरव्यवस्थापन, या सगळ्या गोष्टीमुळे भारताचे जे अतोनात आर्थिक नुकसान झाले त्याने भारतीयांचे डोळे उघडले. राजकीय जागृतीला अचानक मोठा वेग आला. याच पार्श्वभूमीवर दादाभाई नौरोजींसारख्या सुरुवातीच्या नेत्यांनी जो आर्थिक निचरा किंवा इकॉनॉमिक ड्रेनचा सिद्धांत मांडला, तो याच धोरणांमुळे अधिक प्रखरपणे समोर आला. आणि आता या विश्लेषण सत्राचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, भाग 6, लिटन विरुद्ध रिपन. हा कार्यकाळ पक्का लक्षात ठेवण्यासाठी या दोघांमधील फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. इतिहासात लॉर्ड लिटनला एक अत्यंत प्रतिक्रियावादी आणि साम्राज्यवादी शासक म्हणून ओळखले जाते. याउलट 1880मध्ये जेव्हा लिटनचा राजीनामा आला आणि लॉर्ड रिपन यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा चित्र पूर्णपणे बदलले. रिपन हे त्यांच्या अत्यंत उदारमतवादी आणि सुधारणावादी धोरणांसाठी भारतीयांमध्ये खूपच लोकप्रिय ठरले. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही माहिती म्हणजे अगदी सोन्याची खाण आहे. रिपन यांनी लिटनची अनेक जाचक धोरणे चक्क फिरवली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिटनने जो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला होता, तो रिपन यांनी 1882मध्ये अधिकृतरित्या रद्द करून टाकला. आणि हो, लिटनने ज्या कामगारांच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले होते, त्यांच्यासाठी रिपन यांनी 1881मध्ये पहिला फॅक्टरी कायदा लागू केला. हे 2 पॉइंट्स परीक्षेसाठी तोंडपाठच असायला हव्यात. तर आपण आता या विश्लेषण सत्राच्या शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण थांबूया. लॉर्ड लिटनची ही सर्व जुलमी आणि अन्यायकारक धोरणे, याच धोरणांनी अप्रत्यक्षपणे संघटित भारतीय राष्ट्रवादासाठी सर्वात मोठे उत्प्रेरक म्हणून काम केले असेल का? लिटनच्या याच अत्याचारांनी संपूर्ण भारतीयांना स्वराज्यासाठी एकत्र येऊन लढण्याची ती खरी ठिणगी पेटवली असावी का? विचार नक्की करा. हे विश्लेषण सत्र पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.